आहे तो जॉब जो आहे, अनेकांचे वय संपलेले आहेत आणि वय ज्याचं पण राहिलेलं असेल, जागा किती निघतात आणि बेरोजगारी किती आहे? जागा 1 लाख, बेरोजगार 10 कोटी, वेगवेगळ्या क्षेत्रात अर्ज भरणारे, आणि 10 ते 12 वर्षामध्ये एकदाच यावर्षी फक्त आता जागा निघाल्यात. अशी कंडिशन निर्माण झालेली आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये एकदा आता शासनाने निर्णय घेतल्यास संगणक परिचालकांच्या आयुष्याचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे. की आम्ही 12 वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालकांचं काम करत आहोत. शासनाने कुठल्याही प्रकारे संगणक परिचालकांचा निर्णय दिलेला नाही. आमची एक भूमिका आहे की ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जावर किमान वेतन संगणक परिचालकांना द्यावं, आणि त्या मागणीला जर विलंब होत असेल तर शासनानं राज्याच्या निधीमधून 20,000 रुपये किमान मानधन वाढ द्यावी, अशी आमची मागणी आहे. आज आंदोलनाचा, बेमुदत धरणे आंदोलनाचा 15वा दिवस असून शासनानं आता निर्णय दिला पाहिजे. संगणक परिचालकांच्या संयमाचा अंत न पाहता शासनानं आता निर्णय दिला पाहिजे. निर्णय झाल्याशिवाय आम्ही मुंबई आणि आझाद मैदान सोडणार नाहीत, हा आमचा पक्का निर्धार आहे. या ठिकाणी मी एवढं शासनाला सांगू इच्छितोय. आणि शासनानं आता संयम पाहू नये, कारण की सगळे तरुण आहेत, तरुणी आहेत, आणि सळसळत्या रक्तानं या ठिकाणी किती दिवस आम्ही संयम बाळगून थांबणार? आज निर्णय घेतो, उद्या निर्णय घेतो, अशी प्रक्रिया शासनानं न लांबवता तातडीने निर्णय दिला पाहिजे आणि संगणक परिचालकांना न्याय दिला पाहिजे. एवढंच मी या ठिकाणी बोलतो. या आंदोलनातून तुमच्या प्रमुख मागण्या काय? प्रमुख मागणी ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जावर किमान वेतन देणे, आणि या प्रक्रियेला थोडा वेळ लागणार असं शासनाकडून समजते. त्यामुळे आम्ही मागणी केलेली आहे किंवा राज्य शासनाच्या निधीमधून किमान 20,000 रुपये मानधन संगणक परिचालकांना दिलं गेलं पाहिजे. आतापर्यंत सरकारच्या अजून सूचना काय आल्या त्याबद्दल? शासनानं बैठक घेतली, आज सुद्धा सकाळी चर्चेला बोलवलं होतं. निर्णय देतोय आम्ही. मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री माननीय गिरीशजी महाजन साहेब म्हणले किंवा आम्ही निर्णय देतोय. मुख्यमंत्री साहेबांना मला एकदा बोलू द्या. मुख्यमंत्री साहेबांना बोलल्यानंतर तुमच्या बाबतीत मी निर्णय जाहीर करेन. तोपर्यंत मी त्यांच्यासोबत चर्चा करून तुम्हाला सांगतो. आज त्यांनी आश्वासन दिले होते, पण निर्णय नाही. महाराष्ट्र शासनाला आम्ही अशी विनंती करतो की आज 15 दिवस आम्हाला 2 मागण्या आहेत. प्रकरणी बंधात सामील करून घेणे व त्याला जर वेळ लागत असेल किंवा 30 रुपये देणे, जोपर्यंत आमचे मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही. शासनाला विनंती, आमचा अंत बघून स्वागत करू व येणाऱ्या काळात तुम्हाला भरघोस मदत करू असा संगणक परिचालकांना शब्द देत होतो. विनंती की शासनाने लवकरात लवकर लावून आम्हाला स्वागताचा निर्णय लावून आम्हाला विनंती करा.